उद्धव ठाकरे हे भेटले। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दिनेश, आपण पाहतोय आधी फडणवीसांसोबत 10 ते 15 मिनिटं चर्चा आणि त्यानंतर आता नार्वेकरांच्या भेटीला कसं विश्लेषण कराल? बघा, नागपूर येथील विधान भवनात आज एक महत्त्वाचा दिवस यासाठी आहे। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बॅक टू बॅक 2 भेटी घेतलेल्या आहेत। त्यात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन त्यांनी भेट घेतली आणि मुख्यमंत्रीपदी नियुक्ती किंवा विराजमान झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। आणि त्यानंतर लगेचच ते विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांना भेटण्यासाठी सुद्धा त्यांच्या दालनात गेलेले आहेत। त्यांचंही शुभेच्छा, त्यांचं अभिनंदन हा एक या भेटीमागचा हेतू असू शकतो। आणि दुसरं म्हणजे विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण असावा या बाबतीत अजूनही खल सुरू आहे, स्पष्टता नाही आहे। विधानसभा अध्यक्ष म्हणतायत की आमच्याकडे मागणी केली गेली पाहिजे आणि जर मागणीच्या स्वरूपातली जर काही खेळी असेल तर त्यात महाविकास आघाडीमध्ये नंबर 1चा किंवा जास्त आमदार संख्या असलेला पक्ष म्हणजे शिवसेना युबीटी, म्हणजे त्यांचे 20 आमदार आहेत, काँग्रेसचे 16 आहेत आणि एनसीपीचे 10 आहेत। त्यामुळे शिवसेना ही विरोधी पक्षनेतेपद सोडण्यास तयार नाही आणि त्यांच्या आमदारांची ही भूमिका आहे की ही संधी शिवसेना युबीटीनं गमावू नये। तर कदाचित हाही एक हेतू असू शकतो ॲडव्होकेट नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांना भेटण्याचा आणि त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा देण्याचा। पण याआधी आपण जर बघितलं तर विधानसभा अध्यक्षपदी जेव्हा त्यांची नेमणूक झाली किंवा निवड झाली त्यावेळेस जो अभिनंदनाचा प्रस्ताव आणि त्यावर जी नेत्यांची भाषणं झाली त्यात शिवसेना युबीटीच्या आमदारांनी बहिष्कार घातला होता। काँग्रेस एनसीपीच्या आमदारांनी म्हणजे काँग्रेस आणि एनसीपी शरद पवार गट या आमदारांनी उपस्थित राहून भाषणं करून विधानसभा अध्यक्षांचं कौतुकही केलं होतं। त्यामुळे एका बाजूला निवडीच्या वेळेस बहिष्कार आणि आता शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांनी दालनात जाऊन भेट घेणं काय नेमकं त्यांना सुचवायचं आहे हाही एक मुद्दा आहे। पण त्याआधी महाराष्ट्रातली जी राजकीय संस्कृती आहे ज्यात कितीही टोकाचे मतभेद असले, आरोप प्रत्यारोप असले तरी एखादा आनंदाचा क्षण असेल त्यावेळेस आणि जेव्हा तुम्हाला प्रमोशन मिळतं, चांगली नियुक्ती होते, चांगलं पद मिळतं तेव्हा त्यांच्या दालनात जाऊन शुभेच्छा देणं, अभिनंदन करणं ही एक प्रथा आहे। यापूर्वी आपण 2019 मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेस विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी त्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहून उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या होत्या। त्यामुळे कटुता मतभेद असले तरी अशा परिस्थितीत किंवा अशा प्रसंगात मोठं मन दाखवत एकमेकांच्या शुभेच्छा किंवा अभिनंदन करणं ही महाराष्ट्राची राजकीय परंपरा संस्कृती आहे आणि त्याचाच या भेटीगाठींमागचा आजचा उद्धव ठाकरे यांचा हेतू असू शकतो। पण महत्त्वाची घटना आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात या घटनेची दखल घेणं आवश्यक आहे। नक्कीच दिनेश, आपण ही 2 दृश्य पाहतोय। एकीकडे ठाकरे आणि फडणवीसांमध्ये 10 ते 15 मिनिटं चर्चा झालेली आहे। मात्र प्रश्न आता हा उपस्थित होतोय की विरोधी पक्षनेतेपद हे ठाकरे गटाला मिळणार का? कारण फडणवीसांची भेट घेतल्यानंतर ते थेट नार्वेकरांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। या प्रश्नाविषयी काही चर्चा झाली का? त्या संदर्भात काही माहिती आहे का?